सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम
ग्रामदेवतेला विनम्र अभिवादन करून या ठिकाणी शिवसेना शाखा क्रमांक 18 यांच्या वतीने शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि महाराष्ट्राचे लाडका भाऊ उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज वेगवेगळी डबलवाली वर्गाचा जगदीश सामना या शिवसेना शाखा यांच्या वतीने मोठ्या आनंदाने आणि उत्साहात या ठिकाणी साजरा होतोय. त्यानंतर माझ्या भुवनेश्वर प्रसादी भजन मंडळातर्फे मी या शाखा क्रमांक 18 यांचे मनपूर्वक आभार मानतोय. या शाखेचे शाखा प्रमुख सन्माननीय बाळासाहेब त्याप्रमाणे माननीय उपशाखा संघटना शाखा क्रमांक 18 सौ सुरेखा चव्हाण त्याप्रमाणे बोरिवली लोकसभा यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय. त्यांना लाख लाख धन्यवाद या ठिकाणी. त्याप्रमाणे शाखा क्रमांक 18 यांचे उपशाखा प्रमुख संजय उर्फ बाळू मांडवकर त्याप्रमाणे उपशाखा प्रमुख शाखा क्रमांक 18 सन्माननीय श्री चंदू भुजबळराव यांचे सुद्धा आभार मानतो. त्याप्रमाणे गटप्रमुख शाखा क्रमांक 18 सन्माननीय संतोष मांडवकर गटप्रमुख शाखा क्रमांक 18 सन्माननीय कल्पेश्वर त्याप्रमाणे गटप्रमुख शाखा क्रमांक 18 श्री मनोज जगताप त्याप्रमाणे गटप्रमुख शाखा क्रमांक 18 सन्माननीय अविनाश परब त्याप्रमाणे या कार्यक्रमासाठी विशेष आभार सन्माननीय नगरसेविका अध्यक्षा शिक्षक समिती सन्माननीय संध्या विपुल जोशी यांचे देखील माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतो. आजचा हा वेगवेगळी डबलवाली मंडळाचा सामना आयोजित केला आहे. स्वामाधोन मान्यवर गोवामध्ये मी स्वतः संतोष दत्ताराम जोई श्री भुवनेश्वर प्रसादी भजन मंडळ मुक्कामपूरच्या पुणे तालुका सिंधुदुर्ग मोठा पाण्यासाठी वस्तुस्थान गावासोबत मराठवाडी अभोधकी संस्थांचे सन्माननीय आमचे त्याप्रमाणे आपल्याला साधन करतात आमचे मोठे चिरंजीव सन्माननीय मार्ग जोई आणि माझी बोनस मंडळी यांचे देखील मंडळाच्या वतीने मनस्वी आभार. आज माझ्या जोडीला माझे प्रतिस्पर्धी बुवा श्री तुलकाजी नामवंत हॉस्पिटलमध्ये त्यांचे अक्षरक्रमाने नाव घेऊन सन्माननीय सतीश पुजारे बुवा त्यांचे सुद्धा मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतो. ते भगवंताला चांगला बोनस मंडळी यांना सुद्धा त्याच्या परिवारासाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. डबलवाली सामना म्हटला की कार्यक्रमासाठी उपस्थित अनेक नामवंत वैद्य बुवा पखवाला तबलावर उपस्थित असतात. त्यांचे सुद्धा मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतो. त्यामध्ये सन्माननीय आपले परममित्र बुवा सुरेश कांडेकर उपस्थित आहेत. त्याप्रमाणे सन्माननीय विशाल भाऊ उपस्थित आहेत. त्यांचे देखील मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतो. त्याप्रमाणे या ठिकाणी पत्रकार या तुमच्या गोराईची शाख आमचे परममित्र त्यांनी आम्हाला अनेक डबलबाऱ्या देऊन आमचं नाव पटकन या जगाच्या नावापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेले आमचे परममित्र शिवा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. तिचा जोरदार टाळ्यांचा या बाबतीत करूया. त्याप्रमाणे सन्माननीय अरुण भोगले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा मनस्वी आभार मानतो. अतिशय सुंदर साऊंड आम्हाला मिळालेलं आहे. ते साऊंडवाल्यांचे मनपूर्वक आभार मानतो. पुनश्च आमचे परममित्र सन्माननीय ज्या डबलवारीचं आयोजन केलं ते सन्माननीय संजय साहेब यांचे सुद्धा मनस्वी आभार मानून निश्चयाचा महादेव बहुत जनासी आधार टाकायला चुकीचा निर्धार श्रीमंत
समजत नाही आवाज काय मला समजत नाही येत नाही जरा जरा मॉनिटरला लावून दा पकवाचा बेस थोडा कमी करा जास्त झाला पकवाचा बेस
स्वामी समर्थ महाराज भूतेश्वर महाराज दुर्गेश्वर महाराज रामेश्वर महादेव हरेश्वर महाराज स्वामी श्री आचार्य महाराज माऊलिया येलुवाई मातेरी भरारी मातेरी उदारी मातेरी निर्वादेवी मातेरी भगवती माते देवते माते दुधा विजय छत्रपती शिवाजी महाराज वीर छत्रपती संभाजी महाराज सुप्रसिद्ध भजनराज भजनरत्न श्रीमान श्रीधर मुरगेकर बुवा गणपती बाप्पा मोरया माता की जय प्रभु रामचंद्र की जय साऊंड वाल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करूया अतिशय आणि अतिशय सुंदर साऊंड या ठिकाणी मिळालेलं आहे मनापासून धन्यवाद देतो कारण मुंबईच्या ठिकाणीमध्ये अतिशय सुंदर असं साऊंड मिळणं कठीण आहे तरी सुद्धा आपण थोडक्या वेळेमध्ये असं साऊंड ॲडजस्ट केलेलं आहे मनापासून तुमचे लाख लाख आभार मानतोय परमेश्वराने तुमच्या या कार्यामध्ये तुम्हाला उदंड असं यश देऊ अशी भगवंताच्या चरणाशी प्रार्थना करतोय फक्त थोडीशी चाटी मॉनिटरला धन्यवाद या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे मनापासून तुमचे सर्वांचे आभार मानतोय कारण कार्यक्रम 7 वाजता चालू होणार होता तरी सुद्धा थोडासा कार्यक्रम उशिरा चालू होतोय तरी सुद्धा आपण या ठिकाणी मोजकेच भजन रसिक आहात पण भजनाला गर्दी किती त्यापेक्षा भजनाचे दर्दी किती याला जास्त महत्त्व देणारे आम्ही भजनी बुवा जरी कार्यक्रमासाठी जरी तुम्ही भजन रसिक श्रोते थोडे असला तरी निश्चितच टाळ्यांचा आशीर्वाद दोन्ही बुवांच्या पाठीशी द्या जेणेकरून कार्यक्रम तुमचाच आहे रंगतदार होणार याची खात्री या ठिकाणी देतोय माझ्या जोडीला असणारे माझे परममित्र सन्माननीय संदीप पुजारी बुवा अनेक डबलबाऱ्या त्यांनी आपल्या पहाडी आवाजाने आणि विनोदी तल्लख बुद्धीने अनेक कार्यक्रम रंगवले आहेत मनापासून त्यांचे सुद्धा आभार मानतोय कारण भजन म्हटल्याच्या नंतर निवड एकमेकाला बोलणंच नाही तर भक्ती रसातून जनमानसा समोर नतमस्तक होणे त्याला भजन म्हणतात आणि हे भजन काय असतं हे या ठिकाणी आम्ही दोन्ही बुवा दाखवून देणार कारण या मुंबई नगरीमध्ये या कार्यक्रम आज 10वी 12वीच्या परीक्षा जरी चालू असल्या तरी हा भरगच्च कार्यक्रम ज्यांनी नियोजन केलं ते सन्माननीय आमचे संजय साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा कारण गेले अनेक दिवस त्यांनी कार्यक्रमासाठी आम्हाला फोन केलेला होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की संतोष जोईल बुवा आणि संदीप पुजारे बुवा जोपर्यंत आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही कार्यक्रम ठेवणार नाही आणि हा शब्द त्यांनी पाळलेला आहे पुनश्च एकदा मांडवकर साहेबांसाठी
धप धप गरे गरे पगरे सा मध सा नि रे सा सा नि धप पधनी पदम पग पगरे सा कोटि कोटि रूपे तुझी कोटि सूर्य चंद्र तारे कोटि कोटि रूपे तुझी कोटि सूर्य चंद्र तारे कुठे कुठे शोधू तुला कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत निवारे कोटि कोटि हे तुझी कोटि सूर्य चंद्र तारे कोटि कोटि हे तुझी कोटि सूर्य चंद्र तारे कोटि कोटि हे तुझी कोटि सूर्य चंद्र तारे काया ही पंढरी काया ही पंढरी काया ही Hare
या ठिकाणी आमचे परममित्र सन्माननीय कल्पेश पाटकर, विशाल मसूरकर बुवा यांचे पट्टशिष्य कल्पेश पाटकर यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माऊली या असते 5 मिनिटं पुढच्याचं मान राखून जावा. धन्यवाद. या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचा माहोल, मनापासून आभार मानतोय. कारण परमेश्वराचं नामस्मरण या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे, नाही काय? कारण या कलियुगामध्ये जर परमेश्वराचं जर नामस्मरण जर आपल्या मुखामध्ये नसेल तर आपल्या जन्माला येऊन आपलं काही सार्थक नाही. कारण जन्माला आल्याच्या नंतर परमेश्वराचं राम नाम शेवटपर्यंत जाईपर्यंत, आपला देह सोडून जाईपर्यंत आपल्याला राम नाम हा शब्द आपल्या मुखाने उच्चारला पाहिजे. कारण जर आपलं जीवन जर सार्थकी लावायचं असेल, रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार जर आपल्या मुखामध्ये असला तर या कलियुगाची नौका आपण पार करून पहिलं तीर गाठल्याशिवाय राहणार नाही. कारण 184 योनी नरकवास भोगून आपल्याला जो मनुष्य जन्म मिळालेला आहे, या मनुष्य जन्माचं सार्थक या हरिभजनामध्ये आहे. मनोरंजन होतच राहतं, काय मनोरंजन चालता बोलता मनोरंजन होत राहतं, पण परमेश्वराचं नामस्मरण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे. कारण एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला प्रश्न विचारला, श्रीकृष्ण देवा, मरण तर सगळ्यांनाच येणार आहे, कारण ज्याने पाळणा बघितला त्याने स्मशान बघितला म्हणून समजा. कारण मरण जर यायचं असेल तर चप्पल घालायला सुद्धा वेळ आपल्याला मिळत नाही. कारण यम जर येऊन दारात जर उभा राहिला, अरे चल मी तुला घेऊन जायला दिलंय, तर थांब मी चप्पल घालते तुझ्या आवडा येऊ, एवढं सुद्धा वेळ लावू देणार नाही. एवढा काय तर शर्टाचा बटन सुद्धा लावून तुमका वेळ देणार नाही यमदेव. म्हणून अर्जुनाने श्रीकृष्णाला प्रश्न विचारला, श्रीकृष्ण देवा, मरण तर सगळ्यांनाच येणार आहे, मग हे भजन पूजन नामस्मरण सत्संग कशासाठी पाहिजे? त्यावेळी श्रीकृष्ण देवाने अर्जुनाला सांगितलं, अरे अर्जुना, मांजर ज्यावेळी उंदराची शिकार करते त्यावेळी ती आपल्या दाताने पूर्णपणे फाडून त्या उंदराला खाऊन टाकते. पण तीच मांजर ज्यावेळी आपल्या पिलाला जन्म देते तेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना दातही तेच असतात, मांजरही तीच असते, पण ते दात त्या मांजरीच्या पिलाला लागत नाही. याचाच अर्थ जो भजन पूजन नामस्मरण सत्संगामध्ये रंगला आणि ज्यावेळी त्याला मरण आलं तेव्हा त्याचा आत्मा हा डायरेक्ट परमेश्वराच्या चरणापाशी विलीन होणार, डायरेक्ट तिकीट त्याला मिळणार. आणि जो दुसऱ्याचं वाईट करणार आणि जेव्हा त्याला मरण येणार तेव्हा त्याचा आत्मा 84 फेऱ्यामध्ये अटकला जाणार. आणि हा 84चा फेरा जर सुटवायचा असेल, हे परमेश्वराचं नामस्मरण सगळ्यात श्रेष्ठ आहे, नाही काय? म्हणून आज देवगडवरून आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. पण या ठिकाणी आल्याच्या नंतर बघितलं की भजन रसिकांची गर्दी कमी आहे, श्रोता वर्ग कमी आलेला आहे. नंतर थोड्या वेळाने माझ्या लक्षात आलं की टकलू हैवानांच्या गँगचा म्होरक्या उघड्या खवीस या ठिकाणी दाखल झालेल्या, त्यामुळे लोक आलेली नसतील असं मला वाटलं. आपण तुमच्याकडे बघून भजन रसिक येणार, पण तुमच्यापेक्षा गँग मधला माणूस तुमचा म्होरक्या हो ना, मेन माणूस आहे. या ठिकाणी आमचे व्हिडिओ कॉलद्वारे आमचे परममित्र सन्माननीय विशालजी मसूरकर बुवा या ठिकाणी आमचं भजन ऐकतात. मसूरकर बुवांनी कालची बारी केली, अप्रतिम, म्हणजे जबरदस्त अशी बारी मला वाटत नाही आजपर्यंत कोणी ऐकली असेल. कारण त्याच्या बाजूला बसल्याच्या नंतर माका घाम फुटलो होतो की उद्याची बारी मी कशी करावी. पण खरोखरच विशाल मसूरकर म्हटल्याच्या आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, भारी आवाज आणि ज्याने अजरामर असा भराडी मातेचा गजर सादर करून ज्यांनी भजन रसिकांच्या आणि भाविक भक्तांच्या हृदयामध्ये ज्यांनी जागा मिळवली की माझे परममित्र सन्माननीय विशालजी मसूरकर. जोपर्यंत आई भराडी मातेचा उत्सव जेव्हा साजरा होणार तोपर्यंत विशाल मसूरकर भजन रसिकांच्या हृदयामध्ये जागा मिळवल्याशिवाय राहणार नाही. जोरदार टाळ्यांशिवाय माझ्या धन्यवाद. आज हे भजन पूजन नामस्मरण, आज 2020चा जमाना आहे, बंधनं लागू केली गेलेली आहे. कारण कुठेतरी दोन्ही बुवांना टाइम मिळावा यासाठी भजन
प्रार्थना भजन आणि रूपाचा अभंग एकत्रित सादर करा असं नियमावली जाहीर केली आहे. त्या नियमावलीच्या आधारे आम्ही दोन्ही भजन पूजन आपल्या समोर सादर करून दाखवण्याचा प्रयत्न करणार. पध पगरी पगरी गरी सा सारे ग पगरी सारे ग पगरी सारे ग पद पगरी सारे ग पद सद पगरी सारे ग पद पद सा पद सारे ग पगरी पगरी सा
Thank you.